मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला। त्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्यानं राज्यात नवा वाद उफाळून आला। ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप भुजबळांकडून केला जातोय। भुजबळांनी घेतलेली ओबीसी नेत्यांची बैठक, स्फोटक पत्रकार परिषद आणि त्यातून केलेले आरोप याचा रोख कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याची चर्चा आता रंगतीये। राज्यात सध्या छगन भुजबळ विरुद्ध शिंदे सरकार असं चित्र दिसत असलं तरी यामुळे नवा वादंग पेटणार की ही कोणती नवी राजकीय खेळी आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळांनी कडाडून विरोध केलाय। एवढंच नाही, पण भुजबळांनी स्फोटक पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उडवून दिली। पण हो, पत्रकार परिषदेचं टायमिंगही त्यांनी बरोबर साधले। ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या, निकाल स्पष्ट झाले आणि त्यानंतरच भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवर, शिंदे समितीच्या कामकाजावर, 2 निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंची समजूत काढली यासारख्या गोष्टींवर भुजबळांनी आक्षेप घेतला। जरांगेंनी उपोषण सोडवावं, वातावरण शांत राहावं म्हणून तिथं नेते जात आहेत, मंत्री जात आहेत, न्यायमूर्तीही जात आहेत। जर न्यायमूर्तीच त्यांना सरसर करत जात असतील तर तिकडे जाऊन हात जोडणारे न्यायमूर्ती आम्हाला काय न्याय देणार, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला। भुजबळांनी काही दिवसांपूर्वी बीड दौरा केला। यावेळी तिथं झालेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं। छगन भुजबळांनी त्यावेळी सुभाष राऊतांच्या हॉटेलचीही पाहणी केली। राऊतांच्या हॉटेलवरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप भुजबळांनी केला। शिवाय एवढ्या कमी वेळात एवढ्या नोंदी कशा आढळल्या अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली। ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव वरपासून खालपर्यंत मंत्रालयातले सगळे लोक हे करत असल्याचा भुजबळांचा आरोप आहे। आरोप करताना भुजबळांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांकडे असल्याचं म्हणलं जातंय। कारण ज्या प्रकारे जरांगेंचं उपोषण मिटवलं, हिंसाचारातील आरोपींवरील तक्रारी मागे घेतल्या जातात, यावरून भुजबळांनी टीका केली। आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय, या विरोधात आवाज उठवायला कोणी तयार होत नाही। लोक एवढे घाबरलेत, मतांसाठी सगळं घडत असेल तर तुम्हाला ओबीसींची मतं नको आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मी 375 जातींचं प्रतिनिधित्व करतोय, कोणत्याही एका जातीचं नाही। लेकरं बाळ फक्त मराठ्यांची नाही तर सगळ्यांचीच आहेत। ओबीसी समाजानं सरकार आणि जनतेसमोर आपला रोष व्यक्त केला पाहिजे, असं भुजबळ म्हणाले। आता सरसकट प्रमाणपत्र दिली जात आहे, ज्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होतंय आणि त्याची आकडेवारी झपाट्यानं वाढतीये, यावर भुजबळांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। राज्यात इतर कोणी यावर बोलत नसताना छगन भुजबळांनी कुठेतरी ओबीसी समाजाच्या मनातली खतखत बोलून दाखवली। त्यात सरकारमधलेच एक मंत्री सरकारवर टीका करतायत, सरकार विरोधी भूमिका घेत आहेत, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जातात। भुजबळांची भूमिका, मराठा आरक्षणाचा पेटलेला विषय, यावरून कोणता नवा वादंग निर्माण होणार का, असा प्रश्नही उपस्थित होतोय। पण ही सगळी कोणती नवी राजकीय खेळी तर नाही ना, असा सवालही उपस्थित केला जातोय। आता का, तेही जाणून घेऊ। तर भुजबळांनी घेतलेले सगळे आक्षेप त्यांनी वारंवार कॅबिनेट बैठकीत नोंदवले असल्याचं त्यांचे सहकारी सांगतात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही त्या गोष्टीशी सहमत आहेत। भुजबळांच्या पत्रकार परिषदेनंतरही फडणवीस किंवा शिंदेंनी पुढे येऊन प्रतिक्रिया दिली नाही। छगन भुजबळ ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात। सध्याच्या एकंदर परिस्थितीत त्यांनी ओबीसींची व्यथा मांडली। भुजबळांची जी भूमिका आहे तेच भाजपचंही मत आहे, कारण भाजपसाठी ओबीसी समाज महत्वाचा आहे। जो ओबीसींची बाजू घेईल तोच राज्य करेल, असं वक्तव्य फडणवीसांनी एका सभेत बोलताना केलं होतं। शिवाय ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नसल्याचंही फडणवीसांनी अनेकदा जाहीर केलं होतं। थोडक्यात काय तर भाजपचा सूर हा ओबीसी आपल्यापासून बाजूला जाऊ नये या प्रकारचा आहे। महाराष्ट्रात ओबीसींचा मोठा मतदार, लक्षणीय मतदार भाजपला मतदान करताना दिसतो। त्यामुळे या आंदोलनाच्या काळात आपला मोठा मतदार वर्ग किंवा वोट बँक कुठेही डिस्टर्ब होऊ नये असा प्रयत्न भाजपचा दिसतो। त्यामुळे भाजपचे नेतेही आपल्याला याबाबत सांभाळून वक्तव्य करताना दिसतात। आपल्या सोबतची मतपेढी कायम राहावी अशा प्रकारचं राजकारण भाजपचं असावं असं सध्या तरी पाहायला मिळतंय। त्यात अजित पवार गट ना भुजबळांच्या विरोधात काही प्रतिक्रिया देतोय ना त्यांच्याशी सहमती दर्शवतोय, तर दुसरीकडे मराठा समाजाच्या मतांसाठी शिंदे गटाची धडपड सुरू आहे। जरांगेंच्या उपोषणादरम्यान कुणबी प्रमाणपत्राचा तोडगा हा जरांगे शिंदेंच्या चर्चेतूनच निघाला, पण ती प्रमाणपत्र आता मोठ्या प्रमाणात दिली जात असल्यानं हा नवा वादंग सुरू आहे। पण मराठ्यांना आरक्षण मिळण्यात कुठेही अडथळा आला तर आता शिंदेंचीच नाचक्की होऊ शकते आणि मराठा मतं फुटली तर याचा फायदा कुठेतरी अजित पवार गटालाच होऊ शकतो। मराठा आणि ओबीसी या दोन्ही गटांना सोबत ठेवण्याचा सरकार
प्रयत्न करत असल्याचं सध्या दिसतंय. वेगवेगळे मंत्री वेगवेगळी भूमिका मांडतात. शरद पवार, उद्धव ठाकरे शांत आहेत, पण महायुतीतच या मुद्द्यावरून अंतर्गत वाद सुरू आहेत. छगन भुजबळ अनेक वर्षांनी त्यांच्या आक्रमक भूमिकेत परत आलेत, पण भुजबळांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणता राजकीय डाव खेळला जातोय असं आपल्याला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.